आज आपण पॉलिटी या टॉपिकला सुरुवात करूया. पॉलिटीमध्ये नेमकं काय वाचायचं याच्यासाठी आपण टॉपिक काढून घेऊया. सर्वप्रथम पॉलिटीमध्ये 3 पार्ट आपण बघून घेऊ. एक राज्यघटना, शासन व्यवस्था आणि संस्थानांचा पार्ट मी इकडे खाली लिहिलेला आहे. आता आपण ह्या राज्यघटनेमध्ये आपण सर्व कायदे आपल्याला पाठ करणं गरजेचे आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट कायदे कोणते वाचायचे हे मी पुढे सांगेलच तुम्हाला. याच्यामध्ये घटना निर्मिती, वैशिष्ट्ये, प्रस्तावना, नागरिकत्व, राज्यांचा संघ, मूलभूत अधिकार, मार्गदर्शन तत्त्वे, कर्तव्य आणि घटना दुरुस्ती हे आपण बघून घेऊ. त्यामध्ये शासन व्यवस्थेमध्ये 2 पार्ट आहे. एक संसदीय प्रणाली, एक अध्यक्षीय प्रणाली. याच्यामध्येच संसदीय प्रणालीमध्ये 3 भाग आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. न्यायमंडळामधले सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि महान्यायवादी, महाधिवक्ता. कार्यकारी मंडळमधले तात्पुरते आणि कायमस्वरूपीमध्ये प्रशासकीय अधिकारी, तात्पुरतेमध्ये मंत्री, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे पार्ट आपण आज बघणार आहोत. आणि कायदे मंडळामध्ये केंद्र आणि राज्य हे 2 पार्ट आपण बघणार आहोत. संस्थानांचा जो भाग आहे तो मी इकडे खाली लिहून घेतलेला आहे. घटनात्मक आणि घटनाबाह्य या अशा 2 संस्थानांचे भाग आहेत. यामध्ये निवडणूक आयोग, नंतर मग SC, ST, OBC आयोग वगैरे हे आपण सर्व टॉपिक आज क्लिअर करणार आहोत. आता आपण जे एवढं सिलेबस काढून घेतला आहे त्यापैकी 75% क्वेश्चन तर आपल्याला घटना निर्मिती, वैशिष्ट्ये, प्रस्तावना ह्या गोष्टीवरच येतात, म्हणून आपण यांच्यावर जास्त फोकस करणार आहोत. तसं बघायला गेलं तर सर्वच टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, पण कशातनं नेमकं काय येतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता कंबाईनची ॲड येतेच, त्यामुळे आपल्याला सर्व कायदे माहीत पाहिजे. राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती हे सर्व टॉपिक आपण क्लिअर केले पाहिजेत. आणि त्यानंतर आपण हे असे जे भाग आहेत हे पण पूर्ण पाठ केलेले पाहिजे. तर मी आज तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन करून दिलं की आपण पॉलिटीमध्ये काय वाचायचं आहे. याच्यामध्ये आपण आज सुरुवात करूया घटना निर्मितीला, जो की पहिला आपला टॉपिक असणार आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचे व्हिडिओ मी टाकेल त्याच्यामध्ये घटना निर्मिती हा टॉपिक आपण घेऊया. चालेल, बाय.